साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्ह्यामध्ये चारा छावणी सुरू करण्याची मागणी। भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये चारा छावणी सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बहुतांश भागात भीषण पाणी टंचाई आणि चाऱ्याची कमतरता आहे। लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आली आहे। जनावरांसाठी देखील चारा उपलब्ध होत नाही। दुष्काळी उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न मोठा भेडसावत असल्यामुळे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने त्वरित चारा छावणी शेतकऱ्यांना आणि जनावरांच्या शेळ्या मेंढ्या असतील अन्य गुरं असतील यांना चारा छावणी किंवा चारा डेपो उपलब्ध केला पाहिजे, जेणेकरून ही जनावरं वाचली गेली पाहिजेत। खाटकाच्या दावणीला ही जनावरं गेली नाही पाहिजे, त्याची दक्षता राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने घेतली पाहिजे। आणि येणाऱ्या काळातला सगळा प्रश्न हा भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा असेल। उजनीमध्ये सध्या पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी साधारणतः 14,000 लिटरचा टँकर हा 3 ते 4 हजार रुपये देऊन विकत घ्यावा लागत आहे आणि जनावरांसाठी सुद्धा पाणी विकत घ्यावे लागत आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने त्वरित उपाययोजना करून चारा छावणी ही सुरू केली पाहिजे। यासाठी मी राज्याचे राज्यपाल आणि संबंधित मुख्य सचिव यांना निवेदन दिले आहे। चारा छावणी सुरू करावी अशी मी त्यांना विनंती केली आहे।